दर्पण न्यूज। तळसंदे येथील मागील 50 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या सर्व गोपाळ समाजाला शासकीय स्तरावर अद्याप कायमस्वरूपी अधिवास व मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तसेच गोपाळ समाजातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार श्री सुशीलकुमार बेल्हेकर यांना हातकणंगले यांना निवेदन सादर करण्यात आले। गोपाळ समाज गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत तळसंदे म्हणजे दिनांक 27 सप्टेंबर ग्रामपंचायत तळसंदे व स्थानिक प्रशासनाकडे न्याय मागणी करत आहे। विशेष म्हणजे दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये सर्वानुमते सर्वे क्रमांक 6 गट क्रमांक 77 मधील 20 गुंठे जमीन समाजाच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचा ठराव करण्यात आला होता, परंतु अद्याप या ठरावाची अंमलबजावणी न झाल्यामुळे समाजामध्ये नाराजीचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने समाजाच्या प्रतिनिधींनी तहसीलदारांना लेखी निवेदन दिलंय। यामध्ये संबंधित 20 गुंठे जागा समाजाला कायमस्वरूपी वापरासाठी मिळावी तसेच शासकीय नियमानुसार त्याचे कागदोपत्री दस्तऐवजीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। तळसंदे गावातील गोपाळ समाज हा समाजाचा अविभाज्य भाग असून त्यांना हक्काची जमीन व अधिवास मिळणं ही काळाची गरज आहे। या लढ्यात शिवसेना पक्ष समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे असे यावेळी जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी सांगितले। यावेळी उदयसिंग शिंदे, माननीय सरपंच अमरसिंग पाटील, दिग्विजय पाटील, शुभम पाटील, अमोल मोहिते, बच्चन जाधव, प्रेम चौगुले, अनिल चौगुले, सुनील चव्हाण, अमित जाधव, किसन पवार यांच्यासह तळसंदे गावातील अनेक समाज बांधव उपस्थित होते। तहसील कार्यालयाकडून निवेदनाची दाखल घेऊन लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल असं आश्वासन तहसीलदार श्री सुशीलकुमार बेल्हेकर यांच्याकडून देण्यात आले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.